तर राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असली तरी या निवडणुकांवर सुप्रीम कोर्टाची टांगती तलवार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्यात आले। त्यामुळे अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकूण आरक्षण हे 50%च्या पुढे गेले। परिणामी खुल्या प्रवर्गाच्या 38,000 जागा कमी झाल्याचा दावा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेतून करण्यात आलाय। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जयमला बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी सुरू आहे। तेलंगणामध्ये सुद्धा 50%ची मर्यादा ओलांडली गेल्याचं समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते। त्यानंतर तेलंगणा राज्य निवडणूक आयोगाने तिथल्या निवडणुकांना स्थगिती दिली होती आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधील निवडणुकांविषयी सुप्रीम कोर्ट कोणता निर्णय देतं याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागलंय। तर या प्रकरणामध्ये 17 नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलं ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 17 नोव्हेंबरला या प्रकरणामध्ये सुनावणी झाली होती आणि त्यामध्ये महाधिवक्ता तुषार मेहता यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे असं म्हटलेलं आहे। सरकारचं म्हणणं त्यांनी या सुनावणीमध्ये मांडलं आणि निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याचं सांगितलं। त्यानंतर पुढे ते म्हणतात निवडणूक आयोगाला अधिकचा कालावधी वाढवून मिळणार नाही असं न्यायालयाने म्हणालं होतं। म्हणजे त्याच्या आधी न्यायालयाने जेव्हा एक लिमिट दिलेली होती निवडणुका घेण्यासाठी त्यावेळेचा दाखला महाधिवक्त्यांकडून देण्यात आला आणि त्यावर न्यायमूर्ती काय म्हणतात तेही आपण बघूयात। आम्ही असं म्हटलं की बांठी आयोगाची वैधता आम्ही नंतर तपासू, पण त्यावेळी जी परिस्थिती होती त्यानुसार निवडणूक होईल असं सुद्धा या ठिकाणी न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। तर 50% आरक्षण मर्यादा ओलांडू नका अन्यथा निवडणुकाच रोखू असंही न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। या सुनावणीमध्ये 17 तारखेला सुनावणी झाली होती। तर बांठी आयोगाची वैधता आपण नंतर तपासू असं सुद्धा न्यायमूर्ती म्हणतात, न्यायमूर्ती सूर्यकांत। त्यानंतर दुसरे न्यायमूर्ती जयमला बागची हे म्हणतात 50% आरक्षण मर्यादा ओलांडली जाणार नाही, हा घटनापीठाचा आदेश आहे याची आठवण त्यांनी करून दिलेली आहे। आणि त्यानंतर महाधिवक्ता म्हणतात आम्हाला अजून थोडा वेळ मिळावा तोपर्यंत आम्हाला माहिती घेऊ दे असं तुषार मेहता यांनी म्हटलेलं आहे। आणि पुढे आमचा आदेश खूप सरळ साधा होता, तुमच्या अधिकाऱ्यांनी गोंधळ केलाय असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलेलं आहे आणि एक प्रकारे सरकारला सुनावलंय। त्याचबरोबर पुढेही न्यायमूर्ती सूर्यकांत असतील किंवा न्यायमूर्ती बागची यांनी सरकारला ठणकावल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, पुढची जी सुनावणी आहे त्यामध्ये काय निकाल येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर किती ठिकाणी आरक्षण मर्यादेचं उल्लंघन झालं आहे तेही आपण या ठिकाणी बघतोय। जिल्हा परिषदा 17 जिल्हा परिषदेमध्ये, पंचायत समित्या 83, महापालिका 2 आणि नगरपालिका आणि पंचायतीमध्ये नगरपंचायतीमध्ये 57 ठिकाणी 50%पेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा दावा हे याचिकाकर्ते करतायत। याच्यामध्ये याचिकाकर्त्यांनी जो दावा केलाय त्यानुसार नंदुरबारमध्ये 100% आरक्षण, पालघरमध्ये 93% आरक्षण, गडचिरोलीमध्ये 78%, तर धुळ्यामध्ये 73% आरक्षण असल्याचा दावा करण्यात आला आहे। त्याचबरोबर हे 4 आपण बघू शकतोय, त्याच्यामध्ये नाशिकमध्ये 72% आरक्षण, गडचिरोलीमध्ये 78% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा सुद्धा केला जातोय। तर अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला या जिल्हा परिषदांमध्ये 60 ते 70% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा करण्यात आला आहे याचिकेमधून। आणि नागपूर, ठाणे, वाशिम, नांदेड, जळगाव, हिंगोली, वर्धा, बुलढाणा या जिल्हा परिषदांमध्ये 51 ते 60% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचा दावा करण्यात आला आहे याचिकेमध्ये आणि 50% मर्यादा ओलांडता येत नाही असंही म्हटलं गेलेलं आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे।